पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे। सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वय 40 यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वय 37 यांच्या घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे। मृत भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबियांना फरार भक्तीचे पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत। आमच्याकडे 20 तारखेला सकाळी आम्हाला मेसेज मिळाला होता 9:30 वाजताच्या दरम्यान की ट्रॉपिकाना बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि वेळ न घालवता सगळे आम्ही तिथे पोहोचलो। स्टाफ तिथे पोहोचला, सगळा परिस्थिती बघितली, हँगिंग केलेली होती। त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, संपर्क झाला, नातेवाईक येईपर्यंत आमची प्रोसेस पूर्ण झाली। त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तक्रार जी मयत आहे महिला, मयत महिलेच्या वडिलांनी तक्रार द्यायची म्हणून सांगितल्यानंतर आम्ही कुठला वेळ न दवडता सेम डेला त्याच दिवशी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये तपास चालू आहे। तक्रारीमध्ये त्याला त्याचे जे सासरे नवरा आणि जी सासू होते त्यांच्याकडून मानसिक त्रास असल्याबाबतचे आणि त्यांनी पैशाची मागणी केली असल्याबाबतचं लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये तक्रार आम्ही नोंदवून घेतली आणि तपास सुरू केलेला आहे। आमचे 5 पथकं तयार आहेत आणि ती सगळी रवाना झालेली आहेत। याच्यामध्ये गुन्हे शाखेचे 3 पथकं आहेत आणि पोलीस स्टेशनचे 2 पथकं आहेत। मी स्वतः त्या एका पथकाला लीड करत आहे। आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत। आरोपींनी त्या दिवशी तक्रारी जे झालं तो प्रकार झाला, तर त्या प्रकारामध्ये आमचे काही अधिकारी आणि अंमलदार हे त्याचा म्हणजे पेपर बनवत असताना ते आमच्या लक्षात आलं। त्यानंतर मग आम्ही तिचं पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली आणि त्यानंतर जे आहेत आपले त्याचे नातेवाईक आहेत तर त्यांना बोलवण्यात आलं। नातेवाईक आल्यानंतर त्याची उत्तरे तपासणी करून नंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला। आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी एकदम गांभीर्याने घेतलेली केस आणि स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही तपासामध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। लवकरात लवकर आम्ही आरोपींना अटक करू। त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तात्काळ आम्ही आमच्याकडे कुठलीही माहिती नसताना आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी तात्काळ संपर्क साधला। त्यांना तिथे बोलवलं, त्याचे भाऊ वडील वगैरे त्यांच्याशी संपर्क साधला। ते दुपारपर्यंत आले, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, स्वतः मी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करायचा, आम्हाला तक्रार द्यायची। आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे कुठली दिरंगाई झाली नाही पोलिसांकडून। याबाबत तक्रारदाराचे आमच्याविषयी पोलिसांविषयी काही म्हणणं नाही, कारण त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही त्यांना तात्काळ प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचा पुढील तपास सुद्धा युद्ध पातळीवर चालू आहे। 2017 मध्ये लग्न झालं होतं। त्यानंतर 2-3 वर्षानंतर त्यांच्यात वाद झाले होते आणि त्यानंतर ते ट्रॉपिकाना बिल्डिंग मध्ये राहायला आले, सिरन मेडोजला, गंगापूरच्या हद्दीमध्ये। तेव्हापासून ते तिथे राहत होते आणि सासू सासरे वेगळे, हे पंडित कॉलनीत राहत होते आणि हे दोघं इकडे राहत। आतापर्यंत तपासात कशामुळे सध्या तरी त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि तिला सासरच्यांकडून त्रास असल्याबाबतचीच प्राथमिक माहिती आहे। आमचे तपास अधिकारी तपास करत आहेत। आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मॉनिटर करत आहोत, आरोपींचा शोध घेत आहोत। हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल।